इसलिए हम जाएंगे सीधा नांदेड़ जाएंगे भाई, गुरुद्वारा जाएंगे, जहाँ से रिहर्सल नाही काहीच नाही, डायरेक्ट सुरू केला था. हम नए जो बोलते ना कि नई सुबह, नया किरण, नई पीढ़ी, तो ऐसी नई पीढ़ी के साथ आज हम जाएंगे गुड़थॉट के लिए. हम तो सब कुछ कर रहे हैं, बच्चों को हम ऐसे क्या कर रहे हैं, सब कुछ तैयार रेडीमेड दे रहे हैं, लेकिन हम चाहते हैं हमारे कॉल पे हमारी आगे वाली पीढ़ी, हमारी आने वाली पीढ़ी जो हम गुड मॉर्निंग, उनको सुप्रभात, दर शुभ बदर सकाळ. भटकने के लिए बोल रहे हैं या फिर किसी की चाकरी करने के लिए बता रहे हैं, तो हमें ऐसा नहीं करना है. तर काय, हमारी काही लोक पीढ़ी को हलक्या हमें मनाने आगे लाना है. झोपेचा आवाज इसलिए सोडतात. हम ऐसे ही बहुतांश भाग झोपेतच आहे. नौजवान तरुण के पास जाएंगे. वो इतना बढ़िया बात करते, हमने कल उनको इंस्टा में सुना, यूट्यूब पे सुना और हमसे रहा नहीं गया. हमने बोला क्या आप पत्रकारिता में हो, क्या आपने कुछ ऐसे टीवी में काम किया है, तो बोले नहीं. तो हमने बोला चलो आपको एक चांस दिया जाता है एमसी पार्ट करने का. तो टुडेज गुड थॉट, सुमित वाघमारे फ्रॉम नांदेड. थँक्यू मॅम. आवाज येतोय? यस. गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. सकाळचे 5:20 झाले आहेत. उत्सुक लोकांची झोप झालेली आहे. काही लोक हलक्या मनाने झोपेचा अभाव सोडत आहेत, तर बहुतांश भाग हा झोपेतच आहे. माझा परिचय, मी सुमित वाघमारे, आपल्या कॉलर असलेले सुपरवायझर MT वाघमारे सरांचा मुलगा आहे मी. आणि आजचा गुड थॉट माझ्याकडे दिलाय मॅडमने. कोणाला वाटलंच तर तुम्ही रेकॉर्ड करू शकता, अगदी 1 मिनिटात संपवेन मी. पण जे काही बोलेन ते भाषेचा प्रभावच टाकेन. सकाळची सुरुवात कशी असावी ते म्हणजे 1 कप चहा. हो ना, तो 1 कप चहा. कपात चहा नव्हे, आरोग्य हवं, कारण सवयीपेक्षा शरीर महत्वाचं. तो 1 कप चहा किती फॅमिलियर वाटतो ना. सकाळचं काम, ऑफिसचा ब्रेक किंवा संध्याकाळची गॉसिप, कंटाळा आला, आळस आला, बाहेरच गेलो, कोणी भेटलं, कोणी घरी आलं किंवा आपण कोणाच्या घरी गेलो, मित्रांची संगत असो किंवा मैत्रिणींची रंगत, तिथे पहिली गोष्ट आठवते ते म्हणजे 1 कप चहा. पण कधी विचार केलाय तो 1 कप चहा आपल्या शरीरावर काय परिणाम करतो? बर, चहा खरंच कामात लक्ष लावते का तात्पुरती झोप उडवते? चहा तरोताजा करते का बॉडीला सडन अलर्टवर आणते? चहा म्हणजे फ्रेशनेस होय की फक्त अचानक आलेली जाग? थोड्या वेळासाठी मेंदू तर जागा ठेवते, पण काही क्षणातच थकवा, चिडचिड, झोप आणि त्यानंतर पुन्हा 1 कप चहा. म्हणजे सुरुवात जशी एनर्जेटिक, शेवट तसाच डल. ही सायकल कधी संपतच नाही. हे सर्व एवढं हळूहळू घडतं की आपल्याला कळतच नाही, कारण आपण म्हणतो तो फक्त 1 कप आहे. ही कधी कधी जे आवडतं ते थोडं कमी केल्यानेच आरोग्य जास्त वाढतं. कारण ज्यात साखरी गोड नसते आणि चहा तर बिलकुल नाही. अधिकांश लोकांना असे वाटत असेल आता की गुड थॉट सांगण्यासाठी मी हे गुड थॉट सांगण्यासाठी आलो आहे आणि भलतंच काहीतरी बोलतोय. गुड थॉट तर तुम्ही रोज ऐकता. आज एक गुड हॅबिट घेऊन जा, एक चांगली सवय घेऊन जा. किती चहा हे कप ठरवत नाही, तुम्ही ठरवता. आरोग्य म्हणजे मर्यादा ओळखणं आणि त्याची सुरुवात एका कपापासून, एका अफ्रेशच्या कपापासून. धन्यवाद. वाव, राहून गेला काय कपडेच रेकॉर्ड केलेला आहे आणि खूप सुंदर. किती जणांना आवडलं त्यांनी सुमित साठी जोरदार क्लॅपिंग करा, जोरदार क्लॅपिंग करा. आणि हेच आपल्याला नवीन पिढीसाठी करायचंय, नवीन पिढीला पुढे घ्यायचंय, यंग जनरेशन. आणि तो आवाज, बुलंद आवाज नक्की. 1 अफ्रेशचा कप. येस, 1 अफ्रेशचा कप. क्या बात. 5 अफ्रेशचा कप, 5 अफ्रेशचा कप तुमचं आरोग्य बदलणार. 1 कप चहा नाही, 1 कप अफ्रेश. कारण चहामध्ये
सॉरी, कपामध्ये काय पाहिजे? कपामध्ये काय पाहिजे? अफ्रेश पाहिजे, अफ्रेश. कपामध्ये चहा नाही, आरोग्य पाहिजे. आरोग्य ड्रिंक्स पाहिजे. नाही, आरोग्य पाहिजे. तर नक्कीच हा आरोग्याचा चहा. येस. बरं. येस, गुड मॉर्निंग.